ज्यांना ज्यांना बोलता येतंय त्यांनी माझ्या पाठीमाग जोरदार घोषणा द्या। येळकोट 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 येळकोट, बिरोबाच्या नावानं बिरोबाच्या नावानं, माकूबाईच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, मसोबाच्या नावानं। हे मसोबा लय खतरनाक असतो, नाही बोलल त्याला अवघड होऊन जाईल। मसोबाच्या नावानं आज अरे त्यांच्या कांठेळ्या बसतील एवढा जर आवाज तुम्ही काढला तर। आज बिरोबाच्या बडामध्ये हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा होतोय। तुम्ही म्हणणार गेल्या वर्षी बहुजनांचा प्रश्न काही लोकांच्या मनात पडला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू धर्मासाठी काम केलं, मोगल राजवटीच्या विरोधामध्ये काम केलं, जेव्हा जेव्हा या भारतामध्ये आक्रमण झाली, हिंदू मंदिरांची तोडफोड झाली, हिंदू मूर्त्यांची विटंबना झाली, तेव्हा माझ्या मायमाऊलीनं पुण्यश्लोक अहिल्या देवीनं हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं, हिंदू धर्मावरती मायेचा पदर टाकला। आणि मग ज्या अहिल्या देवींचं रक्त माझ्या अंगात सळसळतंय, तुमच्या अंगात सळसळतंय, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हिंदू धर्माचं रक्षण करणं, आहे की नाही? सगळे हात वर करून सांगा, आहे की नाही? सगळे हात वर करून जोरदार सांगा, आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात ज्यांनी खांद्यावरती घेतली त्या घराण्याचं नाव आहे सुभेदार मल्हारराव होळकर घराणा। आणि त्यामुळं इथून पुढं बिरोबाच्या बनामध्ये होणारा मेळावा हा हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा असणार आहे। मित्रांनो, गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना, पुणे जिल्ह्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिराची विटंबना, आपलं जे भवानीपूर आहे पूर्वीचं खानापूर, तिथं महादेवाच्या नंदीची शिंग कापणं, महादेवाच्या नंदीचं कान कापणं, हे अशा ज्या जिहादी प्रवृत्तीनं जे कृत्य चालू आहे त्या सर्वांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे, त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घ्यायची आहे। मित्रांनो, दसरा मेळावा आहे, तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात। आता मी भाषण दिलं आणि तुम्ही गेला, परत पुढच्या वर्षी इथं आला, परत मी भाषण दिलं, यासाठी दसरा मेळावा नाही, ही पहिली गोष्ट ध्यानामध्ये ठेवा। तर दसरा मेळावा कशासाठी आहे? अरे आमच्या हृदयामध्ये बाळूमामांची शांतता आहे, आमच्या बहुजनांच्या हृदयामध्ये बाळूमामांची शांतता आहे, आणि आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडात तलवार आहे, आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडात तलवार आहे, आणि आमच्या बहुजनांच्या पोराच्या हातामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे। आणि या तिन्ही गोष्टीचा मिलाप करून आम्ही बहुजनांची पोरं पुढे जाणार आहे। मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे ना? हा देश संविधानावरती चालतो, हा देश कायद्यानं चालतो, आणि त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करणं ही सरकारची जबाबदारी आहे, आणि कायद्याचं पालन करणं ही आमच्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे। आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानानं जे नियम, जे अटी, जे कायदे आम्हाला दिलेले आहेत त्या कायद्याच्या प्रमाणे आम्ही चालतोय, आणि इथून पुढे आम्ही चालणार आहोत। आज बिरोबाच्या बाणामध्ये आपला दसरा मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण आलाय, परंतु एक आम्ही बिरोबाच्या बनाचा आराखडा आम्ही तयार केलाय। तो आराखडा आम्ही तुम्हाला 1 मिनिटात दाखवणार आहे।
आम्ही आतापर्यंत जवळपास 5 कोटी रुपये 14 ते 19च्या काळात, नंतर 3-3.5 कोटी रुपयाचा निधी आम्ही आणण्यामध्ये देवस्थान कमिटीच्या सोबत यशस्वी झालो आहे। परंतु आता इथून पुढे आम्ही बिरोबा बनाचा एक आराखडा डेव्हलप केलाय। तो आराखडा तुम्हाला 1 मिनिटात दाखवतो आणि मग मी माझं पुढचं भाषण करतो। त्यामुळे आरेवाडीच्या बिरोबाचं डेव्हलपमेंट करणं ही आमची जबाबदारी आहे, हे आमचं कर्तव्य आहे। आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे माझी आरेवाडीतल्या समस्त बिरोबा भक्तांच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे की हा आराखडा महाराष्ट्र राज्याच्या शिखर समितीच्या समोर आणून 107 कोटी रुपयाचा आराखडा एकाच वेळेस ही मागणी आपली सगळी माननीय सरकारकडे आहे आणि त्यामुळं नक्की आपण त्यामध्ये यशस्वी होऊ। आता तुम्हाला काय काय विषय वेगळे ऐकायचे असतील पण त्या विषयाकडे मी जास्त जाणार नाही। म्हणजे तुम्ही त्या नेमकं त्या विषयासाठीच आलाय काय? आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर विषय सुरू आहेत। एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज एकमेकाच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय। या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून संघर्षमय सगळी प्रक्रिया सुरू आहे। गेल्या 50-60 वर्षापासून म्हणजे 1956 पासून या महाराष्ट्रातला धनगर समाज जे 36 नंबरला धनगड आहे तिथं धनगरांना एसटीचा दाखला मिळावा या सातत्यानं झगडतोय। मग तेव्हाची नेतृत्व असतील, शिवाजीराव शेंडगे बापू असतील, माननीय अण्णासाहेब डांगे साहेब असतील, माननीय महादेवरावजी जानकर साहेब असतील आणि या सगळ्या आरक्षणाचा मुख्य आयडॉल ज्याला आपण म्हणतो ते स्वर्गीय बीके कोकरे असतील, तिथून आतापर्यंत आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे। आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे। सगळ्यांची एकमुखान मागणी आहे की महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला पडला पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे। गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच एसटीचा दाखला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत तीच भूमिका राहील। जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल, सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू तेव्हा धनगरांच्या बाजून आहे हे सांगायची कुणाला गरज नाही। का काय डाऊट आहे? काय शंका आहे का तुम्हाला? जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे, तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही। पण जेव्हा
सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडळकर सरकारच्या बाजूने छातीची ढाल करून उभा राहील. जेव्हा देवाभाऊंचा विषय असेल, देवाभाऊंच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातल्या जातीवादी पिल्ला पुढे असतील, गोपीचंद पडळकर देवाभाऊंच्या साठी बाजी प्रभू देशपांडेंची भूमिका घेईल. कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना, ओबीसींना, धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि देवाभाऊंनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा, ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे. एकमेव मागणी आहे. जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती, मी कधी या गोष्टी बोलत नाही, मी कधी फोटो टाकत नाही, परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठेतरी मुलाखत ऐकली. ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतली, तुम्ही ऐका. आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधिनी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत आणि जेपी बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासानं हा पूर्ण आपला लढा सुरू आहे. आणि त्यांनी सांगितलं की 50 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, तत्कालीन आत्ताचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर 50 वेळा आमच्या बैठका झाल्या आणि जे कोर्टामध्ये पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवलं. परंतु हा गोपीचंद पडळकर कधी फोटो ट्विट केला नाही, कधी फेसबुकवरती टाकलं नाही आणि कधी त्याची बातमी केली नाही. कारण ज्या गोष्टीची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही ती प्रसिद्धी गोपीचंद पडळकर कधीच करत नाही आणि पुढेही कधी करणार नाही. आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे, त्या रस्त्यावरच्या लढाईला गोपीचंद पडळकरचा पाठिंबा आहे. न्यायालयामधली लढाई सुरू आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही याचिका अर्ज दाखल केलाय की आम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायचे नाही. सुप्रीम कोर्टाने आम्हाला मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका चालवण्याची परवानगी द्यावी. कारण आता पूर्ण ग्राउंड बदललेले आहेत. जो धनगड आहे असं कोर्टाचं म्हणणं होतं, त्या धनगडाच्या सगळ्या जात पडताळणीची प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत आणि म्हणून आम्हाला हायकोर्टमध्ये केस चालवायला परवानगी द्या. तिथं जर आमच्या विरोधामध्ये काय बरं वाईट झालं तर परत सुप्रीम कोर्टामध्ये यायला आम्हाला अधिकार द्या, आम्हाला तसा हक्क द्या, अशी एक याचिका मी दाखल केलेली आहे. एका बाजूला न्यायालय, दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आणि मी तुमचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काय करायचं ते मी करतोय, त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही, हे मला या मेळाव्यातून आपल्या सर्वांना सांगायचं आहे. दुसरा मुद्दा राहिला ओबीसीच्या आरक्षणाचा. गावगाड्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामुळे वातावरण दूषित झालंय. गावातल्या प्रत्येक पोरांना वाटतंय की आता आमचं ओबीसीचं आरक्षण गेलाय. प्रत्येक पोराला वाटतंय की आमचं राजकीय आरक्षण गेलाय. गावात एखादा सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा पोरगा गावचा सरपंच व्हायचा, नाभिकाचा पोरगा गावचा सरपंच व्हायचा, ते ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. एका गावामध्ये एक जरी दाखला निघाला तर ते सरपंच पदाचं आरक्षण जात आहे. पंचायत समितीच्या गणामध्ये एक दाखला निघाला तर पंचायत समितीचं आरक्षण जात आहे. झडपीच्या गटामध्ये एक दाखला निघाला तर झडपीचं आरक्षण जात आहे. महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये एका वार्डामध्ये एक जरी दाखला निघाला तर ते आरक्षण जात आहे. ही गोष्ट खरी आहे. अनेक लोक बनावट दाखले काढतायत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कधीच विरोध नाही, आता पण विरोध नाही. जे वेगळं आरक्षण दिलंय त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. परंतु जे खाडाखोड करून माग कुणबी लिहायचं किंवा कुडं कुणगी लिहायचं, खाडाखोड करायचं, ओव्हर रायटिंग करायचं, अशा लोकांच्या बाबतीमध्ये आमचा विरोध आहे. आणि सरकारकडे आज माझी एकच मागणी आहे, हा जर ओबीसींचा आणि मराठा समाजाचा गावागावातला जर वाद मिटवायचा असेल तर सरकारकडे माझी एकच मागणी आहे, हे जे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना मिळालेली आहेत, म्हणजे पंजाबराव देशमुखांनी विदर्भातल्या मराठा समाजाला तेव्हा आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नोंदणी करा. त्या विदर्भातल्या सगळ्या मराठा समाजानं त्यांचं ऐकलं. त्यामध्ये यवतमाळ आहे, त्यामध्ये बुलढाणा आहे, त्यामध्ये वाशिम आहे, त्यामध्ये गोंदिया आहे, वर्धा आहे, नंतर अमरावती आहे, तिकडे चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, नागपूर शहर आहे, नागपूर ग्रामीण आहे. या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी कुणबी नोंदी केल्या. ते तेव्हाच कुणबी झाले, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली. कोकणातला 3 जिल्हे जे आहेत तिथला मराठा
आम्हाला ओबीसीचा दाखला नको आहे, आम्ही 96 कुडी मराठा आहोत, तो विषय मिटला. मुंबई नगर, मुंबई उपनगर हे तिथं मराठा समाज असण्याचा विषय नाही, कारण इकडून आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत. ठाणे आणि पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना, तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. मग राहिला कुठला? खानदेश मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना मराठा समाजाची संख्या जास्त आहे ना धनगर समाजाची संख्या जास्त आहे ना ओबीसीची संख्या जास्त आहे. तिथं आदिवासी बहुल हा नंदुरबार जिल्हा आहे. मग तिथं राहिलं धुळे, तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव. अलीकडे आलं तर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, नंतर हिंगोली, नंतर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे. आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहतात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आणि कोल्हापूर. हे जिल्हे नीट समजून घ्या. या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या नोंदी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा. जसं आता मराठा समाजातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही, आमच्या पोराबाळांच्यासाठी शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण आहे, आम्ही त्याला विरोध करत नाही. शिक्षण आणि नोकरीचं आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा करा. जसं विजय एनटी आहे, एनटी ब आहे, एनटी क आहे, एनटी ड आहे, तसं मराठा कुणबी मराठा यांच्यासाठीचा एक प्रवर्ग वेगळा करा. त्यांची संख्या मोजा. दाखले किती दिलेत? मी जबाबदारीने बोलतोय, मी कुणाची तरी खोड काढायच्या हिशोबाने बोलत नाही. 0.25% आरक्षण अत्यंत जबाबदारीने बोलतोय. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रवर्गासाठी द्या आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण द्या. राजकीय आरक्षण देऊ नका. हा गावातला वाद विषय संपून संपतोय का? माझी जी भूमिका आहे ती तुम्हाला पटते का? म्हणजे आमचं आणि मराठा समाजाचं गावात भांडण नको आहे, आम्ही भांडण करू शकत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यासाठी लढणारे आम्ही मावळे आहोत. पंढरपूरच्या पांडुरंगाला जाणारा भगवा तो आमच्या वारकऱ्याच्या खांद्यावरती आहे. आळंदीच्या ज्ञानेश्वराला जाताना तो भगवा आमच्या खांद्यावरती आहे. आणि मग त्या भगव्यासाठी आम्ही झटणारी, लढणारी, संपणारी लोक आहोत. आम्ही वाद करणार नाही. हा एक प्रवर्ग वेगळा करा. बिहारमध्ये तसं आरक्षण आहे. पिछडा वर्ग, अति पिछडा वर्ग. पिछडा वर्गाला नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण आहे आणि अति पिछडा वर्गाला नोकरीतलं, शिक्षणातलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण आहे. हा निर्णय सरकारनं घ्यावा. मराठा समाजाचं आणि ओबीसीचं भांडण मिटतंय आणि ओबीसीच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आहे ती शंका मनातून निघून जाते. जाईल की नाही? हे तुमचं जर राजकीय आरक्षण वाचलं, सगळ्यांनी हात वर करून सांगा, हा मोठा विषय आहे. मराठा आणि ओबीसीचा वाद मिटून जाईल. आमचा असा प्रवर्ग तयार करा आणि तो सरकार करू शकतं. एनटी विजय एनटीचा प्रवर्ग राज्य सरकारनं केलाय, तसा हा वेगळा प्रवर्ग राज्य सरकारनं तयार करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय. आज जिल्ह्यामधलं वातावरण तुम्ही बघताय, बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत. त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे. अरे बड़ी से बड़ी हस्ती गिराने में. अरे तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय. गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे? त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. त्याचं म्हणा की लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते. लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं. गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं. हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे. ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. बरोबर ना?
तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा. अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय. क्रांतिशील नाना पाटलांनी काम केलंय, एक स्मारक नाही. क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडींनी काम केलं, एक स्मारक नाही. अण्णाभाऊ साठेंनी इतकी मोठी क्रांती केली, 1.5 दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला, कुठं स्मारक नाही. हे सगळं बघा. कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस, आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य खपून घेतला. अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुळे अख्खा महाराष्ट्र उभा आहे. परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचं आयतवडे गावात सुद्धा स्मारक करावं वाटलं नाही. ही माझी भूमिका आहे. तुमचे कुणाकुणाचे घरातले लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही, पण त्यांना वाटतं मी चुकीचं बोलतोय. म्हणे गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत. जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत, याची मला फिकीर नाही आहे. तुम्हाला काही वाटू दे, त्याचं मला घेणं देणं नाही आहे. त्याचं मला घेणं देणं नाही आहे. अरे हम जमाने का ख्याल नहीं रखते, हम जमाने का ख्याल नहीं रखते. क्या जमीर न माने वह सलाम नहीं करते. गोपीचंद पडळकर झुकत नाही, हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना. मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना. मी काय म्हणतोय, महाकाली साखर कारखाना ज्याचं 110 कोटी कर्ज होतं आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली, त्यातली 60 एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा. 30 लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली. त्या पोरानं, माळ्याची लिंगायताची पोर आहेत, त्यांनी 15 कोटी रुपये बँकेकडे भरले. आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर 35 कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे. मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही? कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे 279 एकराचा. 30 लाखानं दर काढलाय म्हणजे विचार करा. कोर्टानं परवानगी दिली, तुम्ही 60 एकर विका. 60 एकरात कारखाना जिवंत राहतोय. 220 एकर जमीन कारखान्याकडे राहते, कारखाना शिल्लक राहतोय. जयंत म्हणतोय नाही, मला अख्खा ढापायचा आहे. माझ्या जतचा कारखाना, अरे दुष्काळातला कारखाना 280 एकरातला, तिथल्या माझ्या आया बहिणीनं गळ्यातलं कुडूक मुडूक मोडून शरड मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या 40 कोटी मध्ये हा कारखाना ढापला. 280 एकर जमीन आहे आणि तिथं 10 लाख रुपयाचा दर आहे. मित्रांनो, 280 गुणुले गुंठे करा आणि गुणुले 10 लाख करा. अरे मग मंगळसूत्र चोर भरा. तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटं आरोप करून, तुम्ही तर लगा अख्खे कारखाने ढापता. हा, माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली, तुमचा धंदा तो आहे ना. दुसरं तुम्ही काय करू शकता? तुम्ही लढू शकत नाही. तुम्ही पोलिसांना पुढे करू शकता. तुम्ही काय करू शकता? तहसीलदारांना पुढे करू शकता. तुम्ही काय करू शकता? तुम्ही तलाट्याला पुढे करू शकता. गोपीचंद असं नाही. गोपीचंद तलाट्याला पुढे करत नाही, एसपी ला पुढे करत नाही, कलेक्टरला पुढे करत नाही, तहसीलदारला पुढे करत नाही. मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे, मी समोर लढतो. समोर लढतो, मागे वार करणं माझा स्वभाव नाही. तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मला फरक पडत नाही. आता इथं किती वाजले? 7 वाजून 10 मिनिटं झाली. आता इथं अंधार आहे. नंतर 6 वाजल्यानंतर पाटे इथं उजेड येणार आहे. दुपारी 2 वाजता इथं कडक ऊन येणार आहे. संध्याकाळी परत शिरवाळ होणार आहे. म्हणजे सूर्योदय झालाय तर सूर्यास्त होणार. आता हे बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या बाजूला छोटी छोटी मंदिर आहेत. मुख्य मंदिर बिरोबाचं आहे. अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत, पण तुम्ही ओळखणार कुणाला? बिरोबाच्या नावाने ओळखणार ना. कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिरं उभा केली तरी तुम्ही बिरोबाच्याच नावाने ओळखणार. मध्ये किती अशी वादळं तुम्ही निर्माण केली, या वादळातून उभा राहतो त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. तुम्ही काही करा, त्याचा मला फरक पडत नाही. माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, वीस खांडेकर मराठी भाषा नेली, 7 समुद्रापलीकडे नेली. कधी तुम्हाला त्यांची आठवण आली? नाही आठवण आली. तुम्हाला त्यांची आठवण येत नाही. तुम्ही त्या विषयावरती बोलत नाही, त्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही. अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला? या
लव जिहादच्या विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली. त्यांच्या लक्षात आलं की आता भूमिका घ्यायला लागलाय. एक आमची बहीण गुंडेवाडीची, तिला धर्मांतरण करून म्हणून मारलं, आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केलं. या सगळ्या पादऱ्यांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतली. अरे एकटा गोपीचंद 10 मिनिटं बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पादरे रस्त्यावरती आले. 36 का कितीतरी विरोधात झाले आणि ते म्हणले ह्याची आमदारकी घालवा. अरे म्हटलं काय आमदारकी काय, कुठला काय तुमच्या उकरड्यातला काय कचरा आहे का रे? आमदारकी काय तुमच्या परड्यातला भाजीपाला आहे का? जत विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला निवडून दिलाय, त्यांना तो अधिकार आहे. मग हा पादरेच्या कार्यक्रमाला गेला, हा जिहाद्यांच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय, म्हणजे हा हिंदू विरोधी आहे. ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे, ही औलाद हिंदू विरोधी आहे, त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे. बरोबर की नाही? मला भीती दाखवताय कोणाला? भीती कोणाला दाखवताय? गोपीचंद पडळकरला. तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका. मला ज्यांना ज्यांना वाटतंय गोपीचंद पडळकरच्या डोक्यात जायचंय त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो, डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड. ट्राय टू गेट इनसाइड, इट्स अ डार्क फॉर यू. माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधार हे लक्षात ठेवा. त्याला वाटते गोपीचंद म्हणजे मेंढरा मागचा आहे. मेंढरा मागच आम्हाला, आमचा ओव्या गाणारा मेंढरा मागा असतो, तो शाळा शिकलेला नसतो, पण अख्ख रामायण ओवी आमचा मेंढका मेंढरा मागा असतो, तो तिथं नसतो, परंतु अख्खी गीता त्याला पाठ असते, त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेलं असतं. आमचा 10वीचा 12वीचा MPSCचा पोरगा सुद्धा रात्र उत्तर लिहिता येत नाही, पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो. ही बुद्धी आम्हाला बिरोबानं दिलेली आहे, ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते, जगा पण वाघासारखं जगा, शेळीसारखं तुम्ही जगू नका. डॉक्टर बाबासाहेब बोलले होते जगा पण वाघासारखं जगा, आणि बाबासाहेब बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन, आणि देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं, ते वाघासारखे जगले. आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल. जगणार की नाही? कुणाला वाटतंय वाघासारखं जगावं? अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा, आणि मला आई म्हणून शिव्या देत होते. मला ते गोप्या म्हणले का नाही सांगा? कुठल्या टीव्हीवरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मताने निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या म्हणतायत. कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे. मला गोप्या म्हणलं, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला मुलगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही. मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्याला माझं चॅलेंज आहे, माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली. ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले, त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत्या पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग. अरे बघा मीडियावाल्यानो, मित्रांनो, हे बघा माझं काय चाललंय, हे वाघ बघा. माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या. जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची
आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा, मी तिथं येतो. बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिंमत नाही डरपोकानो. पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जायचं ना? जायचं का? मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे. गोपीचंद फकीर माणूस आहे ना, मला आगे ना पीछा. तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो. अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, क्योंकि शेर पैदा होते हैं बनाने नहीं जाते. बरोबर ना? कुत्री अशी बोळक्याने येतात. मगाशी संदीप बाबा म्हणले ते शिकारी कुत्री नाही, ती गावठी कुत्री आहेत. आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवतच इथपर्यंत आलोय. अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो, ज्यांना मी लवत नाही, ज्यांना मी नमत नाही. त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला, सगळ्यांनी माझ्यावरती टीका. अरे पण एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय, वाईट वाईट बोलतोय, मग त्याच्या काय पाया पडायचं का? त्या तज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही की हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना, घरात त्यांना बायका जेवायला देत नाहीत पण ते तज्ञ असतात. ते म्हणे गोपीचंद पडळकरनं विधान भवनात आर्मी आबरू वाचवली. एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकडं बघत असेल, आणि मी आमदारकीला भेट नाही रे, अशी आमदारकीला मी भेट नाही. माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय, त्याच्यासाठी मी भेट नाही. त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न. अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलाय, जतच्या लोकांचं विरोबाच्या बनातनं मी जाहीर आभार व्यक्त करतो, जाहीर आभार व्यक्त करतो. कारण ही माझी शेवटची निवडणूक होती, ही निवडणूक माझी शेवटची होती. कारण मी 2009 विधानसभा, 2012 जिल्हा परिषद, 2014 विधानसभा, 2019 लोकसभा सांगली, 2019 बारामती विधानसभा आणि 2024 जत विधानसभा, 5 निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता 6 निवडणुका झाल्या. लोकांना वाटते गोपीचंद पडळकरला लॉटरी लागली. अरे जरा अक्कल जरा चालवा, डोकं जरा चालवा. अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना, सगळेच नेते झाले असते. या सगळ्या लोकांच्यामुळे ही लॉटरी लागली मला. ही सगळी महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे ना, त्यांच्यामुळे मला लॉटरी लागली आहे. आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही. सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलाच येते. दुसऱ्या तालुक्यात जाऊन बघा, दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही, मिटिंग नाही. गोपीचंदची ताकद किती आहे बघा. वसंतदादाचा नातू एकत्र, जयंत पाटील एकत्र, विश्वजित कदम एकत्र, सगळे एकत्र. ही माझी ताकद आहे. तुम्हाला सगळ्यांची भांडणं मी मिटवतोय. वसंतदादाचा आणि राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला. सांगलीमध्ये सभा झाली, जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा. अरे शोधायला लागला फोटो, माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली. नानासाहेब सगळ्यांचा फोटो व्यासपीठावरती, विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती, पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती, वसंतदादांचा फोटो व्यासपीठावरती. सगळे हुडकून काढले, त्यांनी फोटो लावले. जयंतराव ही ताकद गोपीचंदची आहे. सगळ्यांचे फोटो लावायला लागले. गोपीचंदला असं समजू नका आणि तुम्हाला काय करायचं ते करा, काय फरक पडत नाही मला. माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता, त्यामुळे मला त्याची चिंता नाही. मला चिंता आहे तुमची. कारण एवढा जो अन्याय झालाय, अरे गुलाम केलं तुम्हाला गावामध्ये, गुलाम. साधा सरपंच व्हायला तुम्हाला संघर्ष करायला लावला, गावागावामध्ये झुंजवलं, गावागावामध्ये भांडण लावली. आमदारकी आणि खासदारकीची कधी स्वप्न तुम्हाला बघू दिली नाहीत.
तुम्हाला जास्तीत जास्त झडपी, जास्तीत जास्त पंचायत समिती, 1 वर्षाचा सभापती, 1 वर्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष, मग आयुष्यभर सांगायचं या समाजाचा अध्यक्ष केला, त्या समाजाचा अध्यक्ष केला. अरे धनगराचा अध्यक्ष झाला असेल, माळी समाजाचा अध्यक्ष झाला असेल, लिंगायत समाजाचा अध्यक्ष झाला असेल, मागासवर्गीय अध्यक्ष झाला असेल, अरे मग त्या छोट्या समाजाचा झडपीचा अध्यक्ष कधी होणार? सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा, नाभिकाचा अध्यक्ष कधी होणार? रामोशी समाजाचा पोरगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष, सभापती कधी होणार? आणि मग त्या पालातल्या राहणाऱ्या लोकांची तर अवस्था अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून मी मागच्या दसरा मेळाव्यामध्ये भूमिका घेतली होती की तुम्हाला मोठ्या भावाची भूमिका घ्यायची आहे आणि गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना वाटतंय जी ओबीसीची चळवळ सुरू आहे त्यामध्ये धनगर बाजूला पडला पाहिजे आणि धनगर लढतोय, धनगर ताकदीने विरोध करतोय, ओबीसीतून तो बाजूला झाला तर ओबीसीची चळवळ मोकळी होईल आणि धनगरांच्या चळवळीला आमचा पाठिंबा आहे असं ते म्हणतायत. अरे कधी तुम्हाला आमचा पुळका आला मित्रांनो? कधी आला तुम्हाला पुळका? आणि म्हणून धनगरांच्या वती 2 जबाबदारी आहेत. एक, धनगरांना एसटीचं आरक्षण मिळवण्यासाठी लढाई करणं आणि दुसरं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं. अशी दुहेरी जबाबदारी तुमच्यावरती आली आहे, दुहेरी जबाबदारी. आणि त्या जबाबदारीतून तुम्हाला पार पडायचं आहे. मला तुम्हाला आता विनंती करायची आहे, गावागावामध्ये जी पोरं शिकलेत, अधिकारी झालेत, त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम ठरवा. परवा मी डपळापूरला गेलो, नंदीवाले समाजाची एक पोरगी पोलीस झाली, अख्ख्या समाजात आनंदाचं वातावरण. एक मुलगी पोलीस कॉन्स्टेबल झाली डपळापूर मधली, मला बोलवून घेतलं, अख्खा समाज गोळा झाला होता. मी मागच्या सभेमध्ये सांगितलं, नंदी बैलवाले समाजाचा पोरगा एक PSI झाला, एक PSI. वैदू समाज, अरे तो औषध द्यायचा पूर्वीपासून, अजून अधिकृत एक डॉक्टर त्यांचा झाला नाही. आणि महाराष्ट्रामध्ये एका घरात भाऊ SP, बहीण कलेक्टर, भावाची बायको प्रांत, बहिणीचा नवरा कमिशनर, एका घरात 4-4, 5-5, 6-6 लोक अधिकारी आहेत. पिवळ्या दिव्याच्या गाड्या त्यांच्या एका घरात आहेत, 5-5, 6-6. आणि असे समाज आहेत, शेकडो समाज. जबाबदारीनं बोलतोय, त्या समाजामध्ये आज मी तुमच्याशी बोलत असताना साधा पोलीस कॉन्स्टेबल नाही, आज मी तुमच्याशी बोलत असताना साधा BMS डॉक्टर नाही, साधा BHMS डॉक्टर नाही, एखादी नर्स नाही. असे शेकडो समाज या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे या समाजाच्या पाठीमागे उभा राहणं, त्यांना जी जमल ती मदत करणं, त्यांना शिक्षणासाठी मदत करणं, त्यांना जगण्यासाठी सहाय्य करणं, आर्थिक व्यवस्था करणं. जिथं जिथं कुठं हे शक्य आहे ते आपण करण्याची आवश्यकता आहे. आता दसरा झाला, 2 दिवसांनी होतोय, दिवाळी येते. माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, दिवाळीच्या 8 दिवसामध्ये आपल्या घरात जे बनवाल, आपल्या पोराला एक ड्रेस घेतला तर एक ड्रेस त्या पालातल्या पोराला घ्या आणि त्याला जाऊन एक ड्रेस द्या मित्रांनो. एक लाडूची भरणी घरामध्ये केली आहे, त्यातले 25% लाडू त्या पालातल्या पोराच्या घरी जाऊ द्या, डवऱ्याच्या गडसेच्या पोराच्या घरी जाऊ द्या, हेळव्याच्या पोराच्या त्या मुखामध्ये जाऊ द्या. जो डोंबारी आहे, जो घिसाडी आहे, जो तांबट आहे, जो कुडमुड्या जोशी आहे, जो पिंगळ जोशी आहे, मरियाचा गाडीवाला आहे, कडक लक्ष्मीवाला आहे, हे जे सगळे जे गरीब लोक आहेत ते आपले भाऊ आहेत रे. त्यांना कधी सर्टिफिकेट मिळालं नाही, त्यांना जातीचा दाखला मिळाला नाही, त्यांना आरक्षणाची लढाई काय त्यांना माहित नाही, त्यांना स्वतःचं राहायला घर नाही, घर बांधायचं म्हणलं तर जागा नाही. असे समूह आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात. आणि म्हणून त्या भटक्या विमुक्तांची जबाबदारी घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून उद्या माझा वाढदिवस आहे, तो वाढदिवस आम्ही साजरा करत नाही. जो मराठवाड्यामध्ये पूर आला, जो सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर आलाय, त्या पूरग्रस्तांच्यासाठी आज माझे मित्र शिवाजीराव डोंगरे साहेब, आम्ही फारुखबाई यांच्या वतीनं 14-15 गाड्या मदत म्हणून आम्ही छोटीशी मदत तिकडे पाठवलेली आहे. उद्या परवा आम्ही आणि जमल ती मदत तिकडे पाठवणार आहे. तुम्हालाही जमल ते वाढदिवसाचा बॅनर लावू नका, जाहिरात देऊ नका, कुठं मला येऊ नका, उद्या मी भेटणार नाही, उद्या तुम्ही येऊ नका, हार तुरे फेट्याला पैसे खर्च करू नका. ते सगळे पैसे तिकडे द्या, नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ते पैसे तुम्ही द्याल ना. उद्या 1 तारीख आहे, चंद्रकांत दादांनी धमाका केलाय, तुमच्या लक्षात आला असेल.
देवाभाऊंच्या नेतृत्वात चंद्रकांत दादांनी धमाका केलाय दादासाठी जरा. अरे अक्षरशः हागाटलंय ते, हागाटलंय. फोनावर फोन सुरू आहेत, करू नका करू नका करू नका. चंद्रकांत दादांनी कोणी सांगितलं की बाबा नो तिकडे मराठवाड्यात पाऊस पडलाय, तुम्ही छोटी करा. म्हणजे छोटी, उद्या सगळे ताकदीनं सांगलीमध्ये या, एकदा हे बाजा वाजवून टाकू. म्हणून मी जास्त इथं बोललो नाही. हा, उद्या सांगलीला कोण कोण येणार आहे? अरे एवढे आल्यावर तिथं जागा पण पुरायची नाही. कारण गोपीचंदला बदनाम केलं तर बहुजनांची चळवळ बदनाम होईल. बऱ्याच लोकांना त्यांनी हाताशी धरलाय, पण माझ्या विरोधात बोलायचं धाडस होईना. बोललं का पोरं चुपून काढतेत म्हणून बोलू नये. माझ्या विरोधात खूप बोलायचंय, खूप गड्यांना माझ्या तोंडावले गोडगोड बोलते. साहेब साहेब मला माहित आहे, अरे मी बिरोबाचा भक्त आहे, मला येणाऱ्यांची मानसिकता कळते, मानसशास्त्र माझं खूप चांगलं आहे. माझ्या जवळच्या पोरांना माहित आहे, रोज माझ्याकडे एवढी लोक येतात शेकडो. पुढचा माणूस काय काम घेऊन आला असेल मी आधी माझ्या पियाला सांगतो ह्याचं हे काम असू शकतं. आणि त्यामुळं त्यांना गोपीचंदला डॅमेज करायचं आहे, गोपीचंदला बदनाम करायचं आहे. गोपीचंद हा वैयक्तिक विषय नाही आहे, कारण त्यांना माहित आहे की हा सगळ्या लोकांना जाग करतो. काल आष्ट्यामध्ये एक प्रकार घडला, बिरोबाची यात्रा आहे आणि तिथं ह्याचं बॅनर लावलं होतं. आष्ट्यातला समाज गोळा झाला आणि त्यांनी सांगितलं हे बॅनर काढताय का आम्ही काढू. कालची घटना मी सांगतोय, मला हेच पाहिजे हो, मला दुसरं काय नाही. तुम्ही स्वाभिमानी राहावा, कुणाच्या मागं पुढे फिरू नका आणि सन्मानानं फिरला तर तुम्हाला विचारलं पाहिजे सन्मानानं. आमदाराच्या घरी गेला तुमच्याकडे बघत पण नाहीत, बोलत पण नाहीत, चहा पी पण म्हणत नाही, आम्ही आमदार देऊ. कशाला? तो तुमच्या मागे लागला पाहिजे. माझं जरा ऐका, ते हुडकत येईल तुम्हाला. कुठं आहे, काय आहे, काय करताय? मी मेंढराकडे आहे, मी तिथं येतो. मी मळ्यात आहे, मी तिथं येतो. आम्ही रानात आहे, मी तिथं येतो. मी कुंभार आहे, तिथं मी गाडगं करतो, आम्ही तिथं येतो ना. ही वेळ मी ह्या प्रस्थापितांच्या वरती आणतो, तुम्ही चिंता करू नका. आता जे माझ्या विरोधात फिरतायत ना, त्यांना माझं सांगणं आहे, तुमचा हिशोब 2029ला बराबर सगळ्यांचा होईल. ती करण्याची क्षमता या बिरोबाच्या बनामध्ये आहे. बिरोबाची ताकद तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. गोपीचंद एकटा कसा फिरतोय रे राज्यभर, बिरोबाची ताकद आणि आशीर्वाद आहे, माकुबाईचा आशीर्वाद आहे. बिरोबाचा आशीर्वाद असल्या कारणानं प्रस्थापितांच्या छाताडावरती गोपीचंद थाया थाया नाचतो आणि त्याची मला फिकीर कधी वाटत नाही, त्याचा मला कधी पश्चाताप वाटत नाही. हे मीडियामध्ये दिवसभर चालतं, मी बघत पण नाही माझ्या विरोधात कोण बोलतंय. मी कोणाची भाषणं पण ऐकत नाही, मी कोणाचं भाषण आयुष्यात ऐकत नाही. त्यामुळं मी असलं टेन्शन घेत नसतो. मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागं घेत नाही. आणि त्यामुळे कुठला विषय, अरे आता मला संदीप बाबांनी मागाशी सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी, तुम्ही अवलाद आहे असं मला वाटत नाही. अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये. मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे याला काय दत्तक वगैरे घेतला का? पहिले भांड्यावर बिंड्यावर द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला. हा, आपल्या घरात आई आजी सांगते याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय. आपल्या गावात कितीतरी अशा स्टोर आहेत, गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणतात ती माणसं, म्हणतात की नाही, हे तू कुणाची अवलाद आहे रे, तुला काय असं करतो. सहज गावात बसल्यावर दिवसातनं 1000 वेळा लोक बोलतात. बोललो का असं रान तापतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे. अरे जो बिरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही. जो अहिल्यादेवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही. तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत. आता त्यांचा आरक्षणाचा लय कळवळ आलाय, जे ते उठतोय म्हणतोय धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. तुमच्या बापाचं पत्र घेऊन द्या की रे, देवाबाकडे नेऊन द्या की आमचा धनगरांचा पाठिंबा आहे. इकडे धनगराचं आंदोलन चालू झालं, तिकडे त्याच दिवशी आदिवासी कसं काय आंदोलन करतात रे? कोण आहे त्यांच्या मागं? कोण आहे त्यांच्या मागं? इकडे आंदोलन सुरू झालं, तिकडे ते 5-25 गोळा झाले, धनगरांना घुसू देणार नाही. कोण करतंय? कुणाच्या जवळची ही माणसं आहेत. आणि इकडे तुम्ही आम्हाला सांगता का रे आरक्षणाचा? धनगर आरक्षण मिळवण्यासाठी धनगर सक्षम आहे आणि तो मिळवेल. होऊ नका, नाराज होऊ नका. अनेक अडचणी आहेत त्यामध्ये, ज्या गोष्टी उघड बोलता येत नाहीत.
परंतु जे संविधानानं आहे ते मिळवल्याशिवाय या महाराष्ट्रातला धनगर शांत बसणार नाही आणि ते करत असताना ओबीसीच्या चळवळीला पाठबळ देईल। मराठा समाजाच्या विरोधामध्ये आमची भूमिका नाही, ही काळ्या गडावरची पांढरी रेग आहे। परंतु कायदा मोडून चुकीच्या पद्धतीनं जर कोणी करत असेल तर त्या गोष्टीला आमचा विरोध आहे, हे आमचं सगळं जग जाहीर आहे। त्यामुळे कुणी असा विरोध करण्याच्या भानगडीमध्ये आम्ही नाही आणि त्यामुळे त्याचा कोणी विचार करू नये। परंतु मी जी सरकार जबाबदारीने मागणी केलेली आहे, हा जर तुम्ही प्रवर्ग वेगळा केला तर मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण मिळेल आणि आमच्या ओबीसीचं गावगाड्यातलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदा आणि महानगरपालिकेतलं आरक्षण आणि किंवा सहकारी संस्थांमधलं आरक्षण आमचं धोक्यात येणार नाही। आम्ही पूर्ण ताकदीनं असं केल्याच्या नंतर सरकार बरोबर राहू। ओबीसीच्या बाबत अनेक सरकारने निर्णय घेतलेत, याची आम्हाला जाणीव आहे। ओबीसीचं मंत्रालय स्थापन करणं हे देवाभाऊनी काम केलेलं आहे। ओबीसीच्या मुलांना महाज्योती स्थापन करणं, आज आपल्या पोरांना एमपीएससी करताना, यूपीएससी करताना हॉस्टेलचं ऍडमिशन हे सरकारच्या माध्यमातून मिळतंय, हे सरकारनं आम्हाला केलंय। प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, 1 मुलींना 1 मुलांना सरकारनं आम्हाला केलंय। 200 मुलांना ऍडमिशन मिळतं। ओबीसीच्या मुलांना वसतिगृहात ज्यांना ऍडमिशन मिळत नाही त्यांना स्वाधार नावाची योजना आणली आहे। तालुक्याला गेला तर 38,000, जिल्ह्याला गेला तर 43,000, विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी गेला तर 51,000 आणि मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या मेट्रो सिटी मध्ये गेला तर आपल्या पोराला 61,000 रुपये मिळतात। ते ओबीसीच्या पण पोराला मिळतात आणि धनगरांच्या पोरांना मिळतात। 600 ओबीसीची मुलं, 600 धनगरांची मुलं, एक ना अनेक योजना सरकारच्या माध्यमातून चालू आहेत। देवाभाऊनी ओबीसींच्या साठी खूप केलाय, पण माझी त्यांना विनंती आहे की ओबीसींचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे। धनगर तुमच्या बाजूने ठामपणे उभा आहे। धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही तुमची जबाबदारी आहे। आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत। न्यायालयीन लढाईमध्ये सरकारनं, देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदेनं खूप मदत केलेली आहे। मी तमाम महाराष्ट्रातल्या धनगरांच्या वतीनं तत्कालीन उपमुख्यमंत्री देवाभाऊंचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो, कारण 3 वेगवेगळी ॲफिडेव्हिट दिली होती। मंत्र्यानं, काल मी मधु शिंदेची मुलाखत ऐकली, मंत्र्यांनी 1 महिना फाईल त्यांच्या कपाटात नेऊन ठेवली होती। ती फाईल काढण्यासाठी या गोपीचंदला किती वेळा जावं लागलं असेल हे मी कधी तुम्हाला सांगितलं नाही, पण मी आणि मधु शिंदे रात्रंदिवस तिथं थांबलो। जेव्हा जेव्हा देवाभाऊंच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला कधीही नाराजी व्यक्त केली नाही। समाजाची सगळी लोक होती, सगळ्या बैठकीमध्ये होती, मीच होतोय असा विषय नाही। परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काय लागल ते आपण करू। सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आम्ही दाखल केली आहे, आता सुट्टी आहेत, येत्या 4-5 दिवसामध्ये परवानगी मिळाल आणि सर्व याचिकेचा खर्च हा तुमचा पोरगा गोपीचंद पळकर करणार, हे मी सगळ्यांना सांगितलंय। कुणी सुद्धा वर्गणी द्यायची गरज नाही। मग त्याला 50 लाख लागू दे, 1 कोटी लागू दे, 1.5 कोटी काही लागू दे, मी माझं रान विकेल, पण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या वकिलाची फी आम्ही भागवेल। आम्ही इकडे लढाई लढू, पण सरकारनं सरकारच्या पद्धतीनं काय मार्ग काढायचा त्यांनी त्यांचे तज्ञ लोक कामाला लावा। तुम्ही वकील सगळे कामाला लावा, कारण सरकारची भूमिका वेगळी असते। मराठा समाजाचं आरक्षण आलं, सरकार स्वतः केस लढतं, सरकार स्वतः 25-25 लाख एका दिवसाची फी देतं। धनगराची लढाई आली, सरकार धनगराच्या विरोधामध्ये असतं, आम्हाला वकील द्यावा लागतो। तिथं गोंड लोकांची केस चालू होती, सरकार विरोधामध्ये गोंड वर्गणी काढतात, हायकोर्टचा निकाल लावून घेतात, सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जातं। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, हे तुमच्या ताकदीवरती सरकार तुमच्या बाजूला राहायचं का विरोधात राहायचं ठरवतं। त्यामुळे तुम्ही सगळे एक व्हा आणि सरकारचं आपल्याला जसं न्यायालयीन लढाईत पाठिंबा होता तशा पद्धतीचा जर पाठिंबा मिळवायचा असेल तर आपल्या सर्वांना सर्व शक्तीनिशी एक व्हायचं आहे। 300वी जयंती होती अहिल्यादेवींची, अरे कधी कुणी साजरी केली होती? तुमच्या कानावर आलं का? सरकारचं पत्र बघा, तहसीलदारांचं आता पत्र बघा, पीआयचं पत्र बघा, डीवायएसपीचं पत्र बघा, प्रांताचं बघा, कलेक्टरांचं पत्र बघा, एसपीचं पत्र बघा, सचिवांचं पत्र बघा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खात्याचं पत्र बघा, मंत्र्यांचं। त्यावरती अहिल्या देवीचा 300वी जयंतीचा लोगो असणारा फोटो आहे। मित्रांनो, पहिल्यांदा घडतंय असं, पहिल्यांदा। सगळ्यांना आदेश आहेत, ज्या कुणी अधिकाऱ्यांनी त्याला लाव, तिथं फोटो लाव, पुण्यश्लोक 300 फोटो तिथं लावलाय। हे अहिल्या देवींच्या जयंती, अहिल्या देवीच्या स्मारकाला 686 कोटी रुपये मंजूर केलेत, 686 कोटी रुपये। आणि जतला
नवीन एक अहिल्यादेवींचं स्मारक देवाभाऊ देत आहेत, त्याची किंमत आहे 100 कोटी रुपये. तिथं अहिल्यादेवींचा सर्व होळकरशाहीचा सर्व इतिहास आम्ही जतच्या नगरीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं तुम्ही म्हणणार नेमकी तुमची भूमिका काय आहे? मी सरकारमधला प्रतिनिधी आहे, मी सरकारमध्ये सरकारची भूमिका मांडतो. समाजाचा विषय आला समाजाची भूमिका मांडतो, ओबीसींचा विषय आला ओबीसींचा विषय मांडतो. पण सरकार पूर्ण शक्तीनिशी आपल्या बरोबर आहे, आपल्या बरोबर ताकदीनं उभा आहे. वेगवेगळ्या योजना सरकार आणतंय, त्या योजनांचा सगळ्या बहुजनांच्या पोरांनी लाभ घ्यावा. वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून 15 लाखाची कर्ज देण्याची योजना सुरू आहे. सगळ्या ओबीसींच्या पोरांना आव्हान आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या उद्योग भवन मध्ये जावा आणि तिथं वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळामध्ये तुम्ही अर्ज करा आणि ते 15 लाख बिनव्याजी सरकार व्याज भरणार आहे आणि तुम्ही ते कर्ज प्रकरण मंजूर करून घ्या. तिथं देण्यासाठी अडचण आहे मला माहित आहे, परंतु त्यांच्या मानगुटीवरती बसवायचं आणि ते कर्ज मंजूर करून घ्यायचं. रामोशी समाजासाठी परवा योजना आणली आहे, 5 लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी बिन तारण बिन जामीन सरकारनं आणलंय. या सगळ्या योजनांचा लाभ आपण सगळ्या लोकांनी घ्यावा एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि जाता जाता एक वाक्य बोलतो, छलांग तो हम वक्त आने पर लगाएंगे, छलांग तो हम वक्त आने पर लगाएंगे, सारे मोहल्ले तुम खरीद दो, सारे मोहल्ले तुम हम चलाएंगे, हुकूमत हम चलाएंगे. त्यांना काय करायचं ते करू द्या, त्यांनी सगळं घेऊ द्या. त्यांना सिंहासनावरती तुम्हालाच बसायचं आहे आणि आपण ते बसायचं, वाजवून सांगून बसायचं. त्यामुळे चिंता करू नका. उद्या सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये इशारा सभा होणार आहे, त्या सभेला तुम्ही सर्वांनी यावं. बिरोबाच्या देवस्थानच्या सर्व अध्यक्षांचं उपाध्यक्षांचं सर्व कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. देवस्थानचे सर्व पुजारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार मित्रांचा आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही आमच्या पाठीमागं पाठबळ दिलं, मला मानपत्र दिलं देवस्थानच्या वतीनं, त्याबद्दल देवस्थानचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाऊस आलाय, तुम्ही सगळे हळू व्यवस्थितपणे